राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे घर परपंच. आज आपल्या घर परपंचामध्ये काहीतरी डागडुजी चालू आहे. कशाची तर किती सामान दिसते बघा किचनच्या खाली. गबाळाला कमीच नाही. ही किचन मध्ये सगळं खालच्या सामानानेच भरलेलं आहे. किचन ट्रॉली पण बसत नाही एवढं गबाळ भरले. हा, किचन ट्रॉली पेक्षा आता जास्त बसते आहे असं. हा. त्याला आपण कव्हर करून घेणार आहे. तर cover आपण फक्त कशात किचन करणार? हा ऐका, आता कव्हर कशाच करणार आहे. आता लो बजेट मध्ये आणि स्वस्तात मस्त पीव्हीसी पॅनल मध्ये एक नवीन आयडिया. पीव्हीसी पॅनल स्लायडिंग बनवणार आपण ह्याच्यात. हो, आणि अल्युमिनियमचं करायचं म्हणलं तर लय महाग जाते. आता ते स्वस्तात मस्त कमीत कमी अल्युमिनियमचं करायचं म्हणलं तर ह्याला कसं पण 15-20 हजार रुपये लागतील. जाते. आणि आणि एक आपलं बाकी ट्रॉयला जर करायचं म्हणलं तर 40,000 रुपये सगळा खर्च होतो किचन टॉपचा. आणि आता आपण तेवढं 4-5 हजारात होणाऱ्या बजेट मध्ये करून टाकणार. हा, मग आता पीव्हीसी पॅनल झाल्यावर कव्हर झाल्यावर कसं तुम्हाला दिसतंय कसं बघा. दिसणार आहे. आता हे समजा ओपन आहे, हा ही झाकण्यासाठी ओपन करायचं पीस आहे. हे कसं राडा रोडा दिसतोय बघा. आणि ती केल्यावरती आपलं लुक कसं दिसणार आहे ते बघूया आपण. समजा कव्हर करून घेणार याला. हो, स्लायडिंग एकदम लेवल मध्ये दिसणार. चालेल. आणि पीव्हीसी पॅनल मध्ये भिजलं तरी काय अडचण नाही. किचन मध्ये अहो, कंटिन्यू पाणी वाता पुसून घ्या, काय होत नाही त्याला. चल, तर बघा झाल्यावर फायनलचा लुक बघा. या ठिकाणी आपलं आता किचनचं काम चालू झालेलं आहे बरं का. हे बघा, हे ट्रॅक बसवला आता. हां, हे ट्रॅक बसवलेलं आहे. आणि कामगार काय लांबचं नाही तर आपलं बघा कोण आहे. लखन आहे इथं, अमोल आहे इथं. आणि काम हेच म्हणू नका तर बघा, हे घरातलं जेवढं काय नटाचं काय दिसतंय तुम्हाला, ही PVP असू द्या, ही 2x2ची सिलिंग PVP आहे. ह्याच्यामध्ये किती भारी घर शोभून दिसतं. सगळ्या टोटल घरामध्ये केलेली आहे. आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर कोणाला करायचे त्याने नक्की फोन करा मला लगेच. हा, आणि ऑल महाराष्ट्र सर्व्हिस आहे का. आणि सर्व्हिस इथं तिथं नाही, तुम्ही म्हणचाल आम्ही लांब आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे. अहो, तुम्ही दिलेला जरी असला तरी सर्व्हिस भेटणार तुम्हाला. हो, एवढंच करायचं की डिझेलचा खर्च द्यावा लागतोय का नाही लखन. का तर लांब पडतंय, परवडलं पाहिजे सगळ्या गोष्टी. डिझेलचा खर्च, टोल नाक्याचा खर्च, बस. ओके दादा, कसं काय काम वाटतंय, काय चालू आहे अजून, त्याच्यामुळे तो काय सांगणार नाही आहे का नाही. हां, चालतं, झाल्यावर नक्की सांगणार ना. दर्शू, काय झालंय बाबू, काय करतंय. बरं, चालतं, चला मग बघूया. तर मंडळी, हो का, काम आपलं संपत आलेलं आहे. आता एवढ्यात बघा कसा लुक वाटायला लागलाय किचनचा. किचनला काय नवीनच लुक आलाय, आहे का नाही लखन. कसं दिसतंय. आज दाखवून गेलं किती गबाळ होत तिथं. हा, आता शेवटचा पीस राहिलाय लावायचा. मग ते कम्प्लीट झाल्यावरती तुम्हाला दाखवतोय. हा दादा, क्रिएट झालं पाहिजे होय. कसं आहे, पोरापोरी चालू आहे आता जरा. मस्त झालं ना. हा, आणि काम कसं झालं पाहिजे, Accurate झालं म्हणजे बरं. असं म्हणणं आहे. आणि बरं का मंडळी, पुढे जाहिरात करीन मी, थांबा जरा, अजून थोडा टाईम आहे जरा. उद्या काम कंप्लीट झालं तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. व्यवस्थित आहे का सगळ्यांनी. हां, थोडं बाकी आहे शिल्लक. हो, आणि तिकडं पूजाचं चालू आहे, जेवणाचा बी आता काय जेवाय बनवलं ते बघूया. हा, होय का, काय काय केलं जेवायला आम्हाला. मी झोप खाल्ली बघा, मी काय नव्हतो त्यांच्या सहभागी. स्वयंपाक चालू आहे ना. रेखा आहे, तुझं आहे, रेखा आहे तर स्वयंपाक चालू आहे. किचनमध्ये तिकडे काम चालू असल्यामुळे तिकडे हॉलमध्ये त्यांनी काम चालू केलं त्यांचं. काय काय केलं जेवायला. हां, त्यांनी वांग केलं, पण अजून गवारीची हां, आतमध्ये गॅस चालू आहे, त्याच्यावर भात चालू आहे. हां, वरण भात, शेंगाची भाजी आणि वांग असंच ना. हां, कसं वांग मिठाचं का तिखटाचं करणार आहे. बरं, ठीक आहे. दर्शू कुठे गेला ग. ए दर्शू, दर्शू, दर्शू
कुठं गेलाय काय किती आजी संगत गेलाय फिरायला कुठं तिकडे गेलाय काय बरोबर गेलाय आरोहीच्या दुकानामध्ये आजी सोबत आता 2 दिवस आजी पशीच होती त्याच्यामुळे लई फिरायला लागले लेकर जीवाला नाही आराम रात्री झालं होतं जागरण त्याच्यामुळं झोपलो होतं मी पण पोराने काय कालवा करून काही झोपू दिली नाही एक अर्धा तास झोपलो उठलो लगेच झाली झोपच गेली पळून अशी कला आहे मंडळी तर या बघू आपण तुम्हाला काम झाल्यावरती दाखवतो सगळं काम कसं कसं झालंय ते या झालं का मनासारखं आणि मग हा मी पैसेच लावले होते कसली जेव्हा तुम्ही हे काळ खाली किचनचं बसून चाल तेव्हाच मी वरची साफसफाई करणार हां बघा मंडळी ती वर बघा किती मळलंय नुसतं वर मळून झर गेले सगळी माती माती झाली किचन पुसायचा नव्हता म्हणा जवळ असा किचन पॅक करत नाही तर तिनं पुसायचं नाही असं ठरवलं होतं आता माझी बी ध्यानात आहे मी सौगंध घेतली होती बरं आता लक्षात राहील माझ्या काय करते आणि काय नाही ते आता बघू कवा सफाई खाली करते. मैदाना राडांवरच स्वच्छ ठेवून काय करायचं आता नाही ना राडा आता हे सगळं खर्च गबाळ काढायचं कसं दिसतंय मग? व्यवस्थित ठेवायचं आता भारी दिसतंय एकदम बघा बरं वाटतं का आपण आपल्या घरात बसलो नाही ना मग मग आता तो किचन एकदम कसा ठेवणार आहे टापटेपमध्ये आहे का नाही हो का मस्त बनलं किचन राहिल्या त्यात काय कप्पा बिप्पा नाही ते केलं छान आहे छान आहे आणून ट्रायल्या बी बसवू त्याच्यात काय ट्रायल्यात बसवायचे त्यातमध्ये आहे का नाही कसा झालाय मग किचन मंडळी एक नंबर तुला आवडला का बाकी सांग मला मला तर लय आवडलं हा मग मस्त केलाय काय माणसं कशा कशा शपथ घेतील आणि कशाचे नाही सांगू शकत बरं आपल्यात किती राडा होतो आम्हाला 1-2 दिवस कार्यक्रमाला गेलो की घर सगळं पसारायला भरतं आणि 2 दिवस तर काय आराम केल्याशिवाय भाग नसतो हो तर मंडळी मग काय चाललंय तुमचं कसे आहेत सगळे बरे आहेत लय का आवडलं तुम्हाला आवडलं का हो 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 आवडायचं काय त्याच्यापाशी हा तुला आवडायचं आवडलं तुला आवडलं बाद झालं मग नाही बरोबर आहे की मी ठेवणार आहे ना घरदार नीट हां मला तर आवडलं जांब आवडलं जांब झालंय ना हो चालतंय. जेवण करायचंय आता स्वयंपाक वगैरे झालाय पोरं जरा बाहेर गेले ते म्हणून थांबलोय आता जेवण वगैरे करू आणि आज पण आरती आहे मला मी बाहेर जाणार आहे जरा सारखं उघडं वाटतं मला. आणि आता ही खेळतच बसणार इथं काय अवघड आहे का हा? हे बघा किती छान आता बसशील त्याच्यात बघ तेव्हा वाकून झाले हे जे शेंट फिंट सांगला का काय वासच येतो सेंट सेंटची वाशी येते काय होय सांग ना सर पोरांकडून बाटली बिटली एकदम खतरनाक असं झालं बघ किचनचं कारभारी म्हणतात आहे ट्रॉल्या बसवून तर आता माझं एकच ध्येय ट्रॉल्या काही बसवायच्या ते चला करू जेवण आपण या जेवायला या योगेश भाऊ आले हो योगेश भाऊ त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेले झालेलं आहे काम फायनल हा काम कसं झालंय नक्की सांगा तिथं बसून व्हिडिओ काढलाय आम्ही मला मगाचं काम चालू असताना नाही झाल्यावर आता हा हा धावले सगळे आपल्या फॅमिलीला काम कसं झाले कसं नाही आणि बाहेर गेल्यावर दाखवलं हा आणि तुम्हाला कोणाला जरी किचन ट्रॉलीचं म्हणा काम करायचं असेल किंवा सिलिंग PVP सगळ्या गोष्टी काय करायच्या असतील तुम्हाला तर नक्कीच एक वेळेस इन्स्टाच्या आय डीला अमोल फायबर कोटिंग अशी इन्स्टाला आय डी आहे त्या इन्स्टाच्या आय डीला एकदा नक्की जा तुम्हाला कुठलं काम करायचं आहे कुठलं नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळतील तुमचं शॉप असेल हा. घर असेल पत्र्याचं जरी टोटल शेड जरी असेल अहो तुमचं मोठं जरी हॉटेल जरी असलं गोडाऊन जरी असलं तरी सुद्धा त्याचं लुक बदलतं जबरदस्त असं इंटेरियर पत्रात जाणवणार ना तुम्हाला असं करून देणार आणि टोटल आपल्याकडे PVC सोल्युशन आहे घराचं पत्र्याचं शॉपचं सोल्युशन आहे बाबा काय काय करायचं काय नटवायचं खाली राडा असलं तर दिसत नाही आता हां तुम्ही का रडताय भाऊ काय आनंदात श्रॉळेत काय तुम्हाला
म्हणजे आमच्या दाजीने लय भारी काम केलं म्हणून मला आनंद आश्रम वा आवडला. वा 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 बघा आनंद आश्रम आणि आयडिया मी दिली होती. हिचं जाळायचंच काम करते ती घर आता बघा मित्रांनो, हे बघा इकडे दाखवा की, हे बघा ही भांडी पण कशी दिसते ती, काढी टाकायला लागला आता असते व्यस्त दिसते ती आज ते भांडी. व्यस्त नाही ती सगळी इथं पण व्यवस्थित लावलेली इथं पण आहे. भांडी पण दिसली पाणी पाहिजे. धुरळा नाही धुरळा बसत नाही हा. म्हणून ह्याला काचेचं फर्निचर करायचं, थोडं इकडे करायचं आणि काचेचं हे असं पेट करतात येऊन आणि मग तिकडे पेट व्हायला काही टाइम लागत नाही आणि हॉल मध्ये पण इथं एखादं असं असं कसं कसं असं 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 हा हा हे प्लॅन काढायसाठी बोलवलं होतं मी यांना. इंजिनियरचं आहे हा. असा खेळ आहे. बरं चला आपण जीव आहे ऍक्च्युली हा हाय का नाही जेवण करूया ये. रडू नका तसं रडू नका तुम्ही रडू नका पैसे लय गेले व. पैसे लय गेले ह्याला. होय हा. सक्सेस झाली की राव. आणि मग सक्सेस उगवलंय सगळं ती जाते ती या पिकली शेती पिकली अशी ती तिथली 2 महिन्यात जाते. प्रगती झाली सारखं असं घ्यावं लागते, लाज वाटते माणसात मला. काय लाजायचं कसं आहे ते? ती? ब्लॅक होते ती हे पोरांनो या मंडळी जेवायला हे विश भाऊ जेवाय बोलवा हे जेवायला. लय मेनू आहे तो जेवण. काय काय जेवाय केलं मेनू दाखवा वांग्याची भाजी शेव चिवडा पापडी, चपाती, काकडी, पापड, वांग, वरण, भात, चपाती. जिलेबी असं वाटतंय मला दर्शनचा बड्डेच आहे. होय जेवायला पूर्ण फॅमिली बसली आमची हं. दादा फक्त आत बसलाय लखन कसं काय झालंय बेत एक नंबर त्याला बेत म्हणायचं नाही लागत हीच बेत चांगला. हा चांगलं म्हणा. साहित्यातला बेत. हीच बेत चांगला. योगेश बाबा मला घालणार आहेत का कालच म्हणलं मला आहे का ना हा. उद्या जायचं पंढरपूरला. हा हो मासं कसं खाणार तुम्ही काय म्हणला दर्शन काय मासं काय देतं ना कसं खाणार मासं पुन्हा अरे दर्शन माळा घातलं खायचं नाही. नुसतं खाऊन बघा. तर मंडळी चला जेवण करतो आम्ही तुम्ही पण जेवण करा पूजा बाय करा मी कसं पापड तुम्हाला वांग